हॅलो ऑल ऑफ यू. आय होप की सर्व बरे असतील. तर भरपूर दिवसानंतर मी आज व्लॉग टाकणार आहे, कारण की काही दिवसानंतर आम्ही व्लॉग टाकत नव्हतो, कारण की अभ्यासामुळे तर स्पोर्ट्समुळे आणि काही कंटेंट बी नव्हता जो टाकू शकतो मी यूट्यूबवर. तर आता काही कंटेंट सापडले, जसे की आता एक्झाम आलेत तर बाकी मुलं अभ्यास करत नाही, आणि स्पेशली माझे रूममेट्स जे की आता तुम्हाला दाखवतो मी काय करतात. याच्यानंतर व्लॉग्स आय होप कंटिन्यू असतील, तर व्लॉग कंटिन्यू करा. चला तुम्हाला दाखवतो मी माझे रूममेट करत काय असतील आता यावेळेस. प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती? माझे रूममेट. एक मिनिट थांब. पॅकेज काढून टाका. बघू शकता माझे रूममेट्स सर्व म्हणजे जेवण झाले की लॅपटॉप काढून बसतात. लॅपटॉपमध्ये काय करतात ते तुम्हाला मी आज दाखवतो. तर आपण बघू काय कोण काय काय करतं. सर्वात अगोदर आपण इथं स्टार्ट करू. तर नंतर याच्याकडे जाऊ, याच्याकडे आणि एक जो हाय मिशन आहे तर त्याच्याकडे जाऊ आपण. त्याच्याकडे जाऊ. काय करतोय रे भाई? भाई पढ़ाई कर रहा है कि पढ़ाई चालू है? एग्जाम है क्या? पेपर आ रहे भाई, सीसी आ रहे भाई. बोला यार इसीलिए पढ़ाई कर रहा है. फिर भाई कौन पढ़ेगा? सही आहे. तर प्रभम पाटील नाशिककर. तर भाऊचं एकदम दरारा एकदम रुबाब आहे कॉलेजमध्ये. दादा एकाच आहे त्याचं तरी सीआर आहे. तर ज्याच्याकडे जाऊ आपण, तेवढं त्याची विचारून घेऊ. तर कशी चालली तुझं सेकंड इयर इंजिनिअरिंग? सुरू झालेली या कॉलेजला. आमच्या कॉलेजला जायला लागले. काय फर्स्ट इयरमध्ये कोणी आवडलं का नाही? सेकंड इयरमध्ये ट्राय केलं? अपेक्षेसारख्या मुली भेटल्या नाही, तशी अपेक्षा करून आलो होतो, तशा मुली भेटल्या नाही. म्हणजे अजून मी सिंगल आहे. सिंगल आहे भाई. तर मग तुझं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सर्व अभ्यासासाठी बनवलंय काय? माझ्या लॅपटॉपचा काय विषय? काही नाही, चांगला आहे ते. तर बघू तो टेन्शनमध्ये जरा. तर आपण दुसऱ्याकडे जाऊ ज्याच्याकडे मॅकबुक आहे आणि त्याचा अभ्यास बघा तुम्ही. अभ्यास करून कसं आहे त्याचं तर बघू शकतात. हा आहे तो मॅकबुकवाला. मॅकबुक कोणता आहे रे? M4 आहे भाऊ. एक तुम्हाला दाखवतो मी की भाऊ बघतो काय. आता बघून घ्या तुम्ही. भाऊ मॅकबुक घेतलाय. काय काय शिकतोय तू यूट्यूबमध्ये? काय तिला बघून काय तुला काय वाटलं? काय शिकावं असं वाटलं? आता मोबाईल नाही माझ्याकडे, म्हणून आता लॅपटॉपला रील्स पाहणं चालू आहे. भाऊ विसर्जनमध्ये नाचायला गेला होता, गुलालमध्ये गेला नाचायला, पण मोबाईलचा गेला मदरबोर्ड फुटून. तर कंपनीवाले बोलले की 14,000चा फटका आहे. तर भाऊनं डायरेक्ट चेंज केला मोबाईल डायरेक्ट. आता म्हणजे भाऊकडे सध्या मोबाईल नाही, सर्व मॅकबुकमध्ये दिवस काढतोय. तर भाऊचे वातावरण बघून घेऊ सर. तर कसं आहे वाटतं तुम्हाला इंजिनिअरिंग? आता भयंकर आहे. सुट्टीच नाही. घर बरं होतं का? इथं बरं आहे. घर बी बरं नव्हतं, इथंही बरं नाही. इथंही बरं नाही. बरं नाही. काय करवा कळतच नाही. हो मग तुमची पण गर्लफ्रेंड आहे का? गर्लफ्रेंड काय असतं? फ्रेंड्स, मित्र परिवार. आपला मित्र परिवार आहे. काय वाटतं तुम्हाला थर्ड इयरमध्ये जात भेटेल गर्लफ्रेंड? भेटू शकते म्हणा. तुम्ही ट्राय केलंय फर्स्ट इयरमध्ये? भेटू शकते म्हणा. तसं काय भेटू शकते खरं ते. तर आमच्या ऑडियन्ससाठी काही मेसेज देऊ शकतो तू? मेसेज की सक्सेस व्हा, एखादा मोटिवेशनल? काय मेसेज देऊ? अरे खूप मेसेज आहे, सांगता येणार नाही. भावना स्पष्ट होत नाही. अच्छा, अगर हा व्हिडिओ गलतीचे फर्स्ट इयरवाल्यांनी बघितलं तर त्यांना काय सांगू इच्छितो तू? त्यांना जे तुझ्याने गलती हलक्यात घ्यायचं नव्हतं. इंजिनिअरिंगला हलक्यात नाही घ्यायचं. अच्छा. कधी बी करू शकतात ते आपल्याला इंजिनिअरिंग. तसा एक्सपिरियन्स सांगतो मला पण. मी फर्स्ट सेमिस्टर एकदम हलक्यात घेतला. गेले मग 4 बॅग लागून. मग कमबॅक केला दुसऱ्या सेमिस्टरला. 9च्या 9 विषय क्लिअर. तर भाऊ बघू शकता तुम्ही आमचे मोटिवेशनल भाऊला. तर नाशिककर हे पण नाशिकचे बरं का, सटाणेकर. तर आम्ही तुम्हाला तिसरा दाखवतो, तिसरा नाशिककर, जो की एकदम गेमर माणूस आहे. आणि तर आता पण त्याला बघू शकता तुम्ही गेमिंग स्टाईलमध्ये. तुम्हाला जर लगेच दाखवतो मी. तर हा आहे तो गेमर. तर तुम्ही याला बघू शकता. तर फ्रॉम कडवण नाशिक. गेमिंग लॅपटॉप घेतला भाऊने ओनली फॉर गेमिंग. तर भाऊ एकदम मोठा गेमर आहे. तुम्हाला मी याची ID डिस्क्रिप्शन बॉक्सला देऊन देईल, तर तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता. काय वाटतं इंजिनिअरिंग कशी चालली? इंजिनिअरिंग म्हणजे आता कशी चालली आता तुम्हाला काय सांग? अभ्यास करावा वाटतं? नाही, बिलकुल नाही. आता 10 दिवसात पेपर आहेत आय थिंक.
मग आता तेच करू राहिलं जेमिनायचं सबस्क्रिप्शन घेऊन हो मग ते बी लास्ट डेटला डेटला घेतोय. तर सिलेबस मधल्या पहिल्या युनिटचं नाव वगैरे काय माहिती असेल आपल्याला? सिलेबस ते काय असतं कुछ नाही मालूम होतो. लेक्चर वगैरे अटेंड करता का तुम्ही? नाही का बरं अटेंड करत नाही? कंटाळा येतो. प्रॅक्टिस व्हॉलीबॉल प्रॅक्टिस असते. तर सर्व स्पोर्ट डिपार्टमेंटला आहे. सर्व अगोदर सांगू इच्छितो की 24ला सर्वांची मॅच आहे. तर युनिव्हर्सिटीची मॅच आहे. तर सर्वांचे एक रोल आहे तिथं खेळण्यासाठी. तर स्पेशली रोल सर्वांचे इक्वली रोल आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण की आम्ही सर्व PUG मध्ये स्पोर्ट डिपार्टमेंटमध्ये आहेत. स्पोर्ट डिपार्टमेंटमध्ये स्पोर्ट प्लेयर्स आहेत, व्हॉलीबॉल प्लेयर आहेत आम्ही. तसे आम्ही तिथं कमिटी पण म्हणू शकतो. सगळेच आहे आम्ही कॉलेजमध्ये. तुम्हाला बघायला गेलं अगर तुम्ही PUG मध्ये आले तर आम्ही सर्व ठिकाणी आम्ही दिसणार तुम्हाला. सर्व ठिकाणी मदतीसाठी दिसणार आणि व्हॉलेंटिअरिंग साठी दिसणार. कोऑर्डिनेटर सुद्धा आम्ही नाचायला दिसणार. सॉरी नाचायला दिसणार, नाचवायला दिसणार. प्रत्येक ठिकाणी आम्ही दिसणार कारण की आम्ही ओव्हरऑल सर्वांचे ऍक्टिव्ह प्लेयर्स आहेत. ऍक्टिव्ह माणसं. आता तुम्हाला आम्ही दाखवतो मी 4था प्लेअर आमचा, जो की एकदम सिरियसली अभ्यास, स्पोर्ट्स आणि म्हणजे टाइम बर्बाद कधी न करणारा आमच्याकडे एक मुलगा आहे. तर तुम्हाला दाखवतो. आणि एक जो बाहेर गेला जेवायला, तर तो पण दाखवेल तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर एक दाखवतो जो एकदम पढाई म्हणजे काय म्हणतो, पढाई म्हणजे पढ़ाकू इंसान है, जो कि क्लब मैनेज करता है, प्रैक्टिस मैनेज करता है और क्या करता है, लेक्चर करता है. 40% अटेंडन्स 40%. रोज जातो लेक्चर. 9ला लेक्चर आहे त्याचं. तर दुर्गाला दाखवतो मी. आणि भाऊ आता M3चा अभ्यास करताय, एकदम सिरियसली करतोय. आणि आमच्या इथं काय नाही, आम्ही सर्व टेक्निकल ब्रांच वाले. तर आमचं M3 वगैरे काय नाही, आम्हाला सर्व थिअरी आहे. तर तुम्हाला दाखवतो मी ती M3चा अभ्यास कसा. तर ते आज मला तुम्हाला सांगू इच्छितो की चुप असतो नाही, याची गर्लफ्रेंड पण असू शकते पण कधी सांगणार नाही तुम्हाला. अभ्यासाच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. भाऊ M3 हा मिस्टर बॉब आपला CS ब्रांच डिपार्टमेंटचा हेड आणि जनरल सेक्रेटरी तिकडे आहे बघा. जनरल सेक्रेटरी पवार साहेब नाही, जनरल सेक्रेटरी ओव्हरऑल अभ्यासू. आमच्या रूम मध्ये ओव्हरऑल अभ्यासू मुलगा जर सांगू इच्छितो तर हा आहे. तर आणि एक मेन आमचा एक प्लेअर आला तर तुम्हाला दाखवू इच्छितो फ्रॉम AIDS डिपार्टमेंट. तर तेजस वाकुडकर फ्रॉम अकोलेकर. एवढं म्हणजे ओके अकोला. तर भाऊ एकदम डेंजर आदमी. भाई के नाम मत देना, ऐसा कोई डायलॉग नहीं बताया जो भाई के ऊपर सूट नहीं काट डालेगा. भाई एकदम डेंजर आहे भाई. तुम्हाला काय सांगू इच्छितो की अकोलेकर वाले बेकार भयंकर असतात. भाऊ AIDS डिपार्टमेंट नाही बरं का. आम्ही सर्व इथं म्हणजे डेंजर ब्रांचला आहे. काय बोलू शकतो काही नाही भाऊ, AIDS डिपार्टमेंट आहे, चांगलं आहे बस. आणि हे आमचे CR इथे भाऊ साहेब. त्यांना दाखवलं की हे आमचे CR आहेत. करता सगळे. इंजिनिअरिंग कशी वाटते तुला? इकडे बघ. इंजिनिअरिंग मस्त वाटते. एक नंबर. असं नाही वाटत की इंजिनिअरिंग आपल्याला घेते का आपण तिला घेतोय? दोघे एकमेकांना घेतोय असं वाटतं. तुला काय वाटतं प्रेक्षकांना काय तू सजेस्ट करू शकतो की जे मी चुकलेलं आहे, जे मी करणार नव्हतं, सॉरी जे मी केलंय ते तुम्ही करू नका, असं काहीतरी सजेशन देऊ शकतो का? बॅग किती लागेल? नाही भाई सगळं करा. तर तुझी गर्लफ्रेंड आहे? नाही. का बरं गर्लफ्रेंड नाही तुझी? नाही, मी पटवलीच नाही. कधी ट्राय केलाय तू? नाही, ट्राय नाही. का बरं ट्राय नाही केला? तुझं मानसिक परिणाम जरा टेन्शन मध्ये आहे का? तर हा व्लॉग मी इथं संपवतो कारण की एवढंच व्लॉग होता, जास्त काही रूममेट्स नाही माझे. तर पुढच्या व्लॉग मध्ये आमचं उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघा की आमचं जो क्लब आहे त्याचे इनॉग्रेशन वगैरे तुम्हाला दाखवेल मी. तर या व्लॉगला इथं संपवतो. पुढच्या व्लॉग साठी रेडी राहा.